नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला कहाणी शिळा सप्तमीची सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। कहाणी शिळा सप्तमीची। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्यानं एक गाव वसवलं होतं। जवळ तळं बांधलं, काही केल्या पाणी लागेना। जलदेवतेची प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या। राजा राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल। हे राजानं ऐकलं। घरी आला, मनी विचार केला, फार दुःखी झाला। पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा नातवाचा जीव अधिक नाही, पण ही गोष्ट घडते कशी? सून कबूल कशी होईल? तशी त्याने तोड काढली। सुनेला माहेरी पाठवावी, मुलगा ठेवून द्यावा। सासऱ्यांना आज्ञा केली। सून माहेरी गेली। इकडे राजाने चांगला दिवस पाहिला। मुलाला नाहू माकू घातलं, जेवू खाऊ घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला। जलदेवता प्रसन्न झाल्या। तळ्याला महापूर आला, पाणी आलं। पुढं राजाची सून माहेराहून येऊ लागली। भावाला बरोबर घेतलं। मामंजींनी बांधलेलं तळं आलं, पाण्यानं भरलेलं पाहिलं। तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली। वशाची आठवण झाली। तो वसा काय? तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीची पान द्यावे, दहीभात आणि लोणचं वर घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं। एक मुटकळं तळ्यात टाकावे आणि जलदेवतेची प्रार्थना करावी। जय देवी आई माते, आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हास परत मिळवत। याप्रमाणे तळ्यात उभे राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला। पाय कोण ओढतं म्हणून पाहू लागली। तिचा मुलगा दृष्टीस पडला। तिने कडेला घेतला। आश्चर्य करू लागली। सासरी येऊ लागली। राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलासुद्धा घेऊन येत आहे। राजास आश्चर्य वाटलं। त्याने तिचे पाय धरले, तिला विचारले, अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला? मी शिळा सप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतेची प्रार्थना केली, मूल पुढं आलं तसं उचललं, कडेवर घेतलं। राजाला फार आनंद झाला। तिजवर अधिक ममता करू लागला। जशा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हाला हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। शेवटपर्यंत आपण माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।